श्रीराम जय जय राम। भवसागर तरुण जाण्यासाठी नाम हेच साधन. नाम हे स्वतः सिद्ध आहे, म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो. उदाहरणार्थ, आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सद्गुरूच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला राम नाम हाच रामबाण उपाय आहे, तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे, पण हे सांगण्याकरिता तरी बोलावे लागते इतकेच. मनुष्य प्राणी भवसागरात गटांगळ्या खातो आहे. समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव, तसे भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे. फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे, ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये, नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ. त्याप्रमाणे संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये, म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा, ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे, म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैल तीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. देह केव्हा जाईल याचा नेम नाही. मग म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची तरी खात्री आहे का? आयुष्य क्षणभंगूर आहे, ही खात्री प्रत्येकाला आहे. म्हणून तर प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल याची काळजी नसते, पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागूया. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चित होऊया. सोन्या मोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या, बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतील बाई असू द्या, किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते, त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते, मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त अनुभवास येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरुरीचे आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 3, दशक 5. विषय संगतीचा प्रभाव आणि मनाची घडण. समर्थ रामदास स्वामी एक अतिशय साधं पण खोल सत्य सांगतात. माणूस जसा संग तसा रंग. आपण स्वतःला चांगलं समजतो, नियत चांगली आहे असं म्हणतो, पण समर्थ विचारतात, तुझी संगत कशी आहे?
समास 3:5 मध्ये समर्थ सांगतात की माणसाचे विचार, वर्तन, श्रद्धा हे सगळं संगतीतून घडतं. 1. संगती म्हणजे काय? समर्थांच्या दृष्टीने संगती म्हणजे फक्त माणसांचा सहवास नव्हे, तर विचारांचा, सवयींचा, संस्कारांचा सहवास. आपण ज्या लोकात बसतो, तसंच बोलू लागतो, तसंच विचार करू लागतो, तसंच वागू लागतो. समर्थ म्हणतात, मनाला आकार देणारी शक्ती म्हणजे संगती. 2. वाईट संगतीचे परिणाम. वाईट संगती म्हणजे नकारात्मक विचार, निंदा, द्वेष, लोभ, विषयासक्त जीवन, आळस आणि विवेक. समर्थ सांगतात, वाईट संगती माणसाला हळूहळू अधःपाताकडे नेते. सुरुवातीला वाटतं आपल्यावर काही परिणाम होत नाही, पण काळ जसा जातो तसं नकळत बदललेलं असतं. वाईट संगती ही विषयासारखी असते. ताबडतोब परिणाम दिसत नाही, पण आतून सगळं पोखरते. 3. चांगल्या संगतीचे फळ. समर्थ चांगल्या संगतीला सत्संग म्हणतात. सत्संग म्हणजे विवेकी लोकांचा सहवास, संत विचारांचे श्रवण, नामस्मरणाची सवय, आत्मपरीक्षणाची प्रेरणा. सत्संगामुळे मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात, अहंकार कमी होतो. समर्थ म्हणतात, सत्संग हा चालता बोलता गुरु आहे. 4. संगती आणि भक्ती. भक्ती ही संगतीवर अवलंबून आहे. वाईट संगतीत भक्ती ढोंगी होते, दिखाऊ होते, केवळ शब्दात राहते. सत्संगात भक्ती नम्र होते, स्थिर होते, जीवनात उतरते. समर्थ स्पष्ट सांगतात, ज्या भक्तीने आचरण बदलत नाही ती खरी भक्ती नाही. 5. संगती निवडण्याची जबाबदारी. समर्थ सांगतात, संगती आपोआप लागत नाही, ती निवडावी लागते. माणसाने विचार करावा, या संगतीत माझं मन शुद्ध होतंय का? माझा विवेक वाढतोय का? माझं आचरण सुधारतंय का? जर उत्तर नाही असेल तर ती संगती सोडणं हाच खरा पुरुषार्थ. 6. आजच्या जीवनातील उपयुक्तता. आज आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय वाचतो यावर आपलं मन घडतं. आज समर्थ असते तर कदाचित म्हणाले असते, विचारांची संगती सांभाळा. उपसंहार. समास 3:5 आपल्याला शिकवतो, मन घडवायचं असेल, जीवन सुधारायचं असेल, भक्ती टिकवायची असेल तर संगती जपा, संगती बदला, संगती निवडा. समर्थांचा अंतिम संदेश. वाईट संग टाळणं म्हणजे अर्धी साधना पूर्ण. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.